मुंबईतील जयभीमनगरमधील झोपड्यांवर फिरवलेला बुलडोझर प्रकरणी महापालिकेच्या आता अंगलट येणार आहे। पवई झोपड्यांवरील कारवाई प्रकरणी मुंबई महानगरपालिकेचा दावा चुकीचा आहे अशी माहिती समोर आली आहे। पवईतील झोपड्या मानवाधिकार आयोगाच्या आदेशाने तोडल्याचा मनपाचा दावा होता। जयभीमनगर परिसरात 6 जून रोजी बुलडोझरने अतिक्रमण कारवाई करण्यात आली आणि त्यानंतर हा संपूर्ण हे प्रकरण जे आहे ते मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं। याचिका जी आहे ती 36 जणांनी मिळून मुंबई उच्च न्यायालयात दिली आणि त्यावर सुनावणी दरम्यान जर आपण पाहिलं तर या सगळ्या प्रकरणामध्ये SIT जी आहे ती हायकोर्टाने नेमायला सांगितली आणि या SIT ने आपला अहवाल जो आहे तो उच्च न्यायालयामध्ये दिलेला आहे। आणि यामध्ये जर आपण पाहिलं तर ही कारवाई जी आहे ती कारवाई करताना कोणतेही अधिकार जे आहे ते आदेश मानवी अधिकार आयोगाने दिले नव्हते असा खुलासा जो आहे तो या अहवालात SIT ने उच्च न्यायालयात केलेला आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण या प्रकरणामध्ये राज्य मानवाधिकार आयोगाने असे कोणतेही आदेश दिले नव्हते। त्याचबरोबर महापालिकेने पवई येथील ही जयभीमनगरमधील झोपडपट्टीवर पाडकाम कारवाई केली होती आणि या सगळ्यात SIT नेमण्यात आली। SIT ने आपला अहवाल जो आहे तो उच्च न्यायालयात दाखल केला आणि त्यानंतर ऐन पावसाळ्यात जमिनीवरील बांधकामे पाडलीच कशी असा प्रश्न सुद्धा न्यायालयाने उपस्थित केला होता। या ठिकाणचे जे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आता आम्हाला फक्त आमच्या डोक्यावर छप्पर हवंय आणि ते आम्हाला मिळणार का आणि आमचे सगळ्या आशा ज्या आहेत त्या आता उच्च न्यायालयाकडे लागलेल्या आहेत। त्यामुळे आता उच्च न्यायालय नेमकं काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीनसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।